हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण ऑल इंडियामध्ये काउन्सिलिंग कशी होते, BAMS, BHMS, BUMS हे सगळे जे कोर्सेस आहे, आयुषचे जे कोर्सेस आहे, ते कशा प्रकारे याची काउन्सिलिंग होते, रजिस्ट्रेशन वगैरे कशा प्रकारे होतं आणि याची सगळी डिटेल प्रोसेस आपण बघणार आहोत. रजिस्ट्रेशन आणि काउन्सिलिंगची प्रोसेस. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ऑल इंडियाची आहे. ऑल इंडियाचं थोडं वेगळं असतं रजिस्ट्रेशन प्रक्रिया वगैरे. ओके. आणि स्टेटचं जे आहे ते आता तुम्ही रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे स्टेटसाठी सीईटी सेल वरती, तर हे सेमच असतं. BHMS, BAMS आणि आयुषचे जे कोर्सेस आहे आणि जे मेडिकल कोर्सेस आहेत MBBS, BDS, तर हे सेमच असतं. रजिस्ट्रेशन एकदाच करावं लागतं तुम्हाला स्टेट वरती. आणि जर तुम्हाला ऑल इंडिया मधून अप्लाय करायचं असेल तर याची वेगळी प्रोसेस आहे. वेबसाईट ही याची वेगळी आहे, ते आपण बघूया. ओके. तर राऊंड फर्स्ट साठी बघा, रजिस्ट्रेशन वगैरे केलं तुम्ही, तर तुम्हाला कुठे रजिस्ट्रेशन करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो, ते वेबसाईट वगैरे आपण लास्टला बघूया. तर फर्स्ट राऊंडला कोण एलिजिबल असतं बघा, रजिस्ट्रेशन करावं लागतं. आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, हे नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आणि हे तसं नाव आहे AACCC काउन्सिलिंग, हे वेबसाईट आहे. तुम्ही जर टाकलं युट्यूबवर, गुगल वरती, तर वेबसाईट येऊन जाईल. त्याच्यानंतर प्रोसेस काय असते बघा, प्रोसेस बघूया आपण. रजिस्ट्रेशन तुम्ही केलं, त्याच्यानंतर काउन्सिलिंग फीस तुम्हाला पेड करावं लागते. तर नॉन रिफंडेबल फीज असते हे. रजिस्ट्रेशन फीस जनरल साठी 1000 रुपये आहे आणि कॅटेगरी साठी 500 रुपये आहे. आणि डीम युनिव्हर्सिटी साठी तुम्हाला करायचं असेल तर इथे जे आहे 5000 रुपये फीज आहे, रजिस्ट्रेशन फीस. आणि विद्यार्थी मित्रांनो, सिक्युरिटी फीस किती असते, डीम युनिव्हर्सिटी साठी 50,000 रुपये असते. आणि जे गव्हर्नमेंट ऍडेड, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्याच्यासाठी 10,000 रुपये फीज असते आणि नॉन रिफंडेबल आहे, इथे बघून घ्या. ओके. तर इथे चॉईस फिलिंग तुम्हाला करावं लागतात. त्याच्यानंतर सीट अलॉट होतात तुम्हाला, तिथे तुम्हाला जाऊन जे आहे रिपोर्ट करावं लागतं आणि ऍडमिशन घ्यावं लागतं. ओके. तर आता पुढे आपण बघणार आहोत की तुम्हाला जर ऍडमिशन नाही घ्यायचं असेल, जे कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन नाही घ्यायचं आहे, तर काय करावं लागेल. तर राऊंड सेकंड साठी ते इलिजिबल असतात, आपण बघूया. ओके. तर इथे पार्टिसिपेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट हु हॅव नॉट रजिस्टर इन द फर्स्ट राऊंड, म्हणजे फर्स्ट राऊंड मध्ये ते पार्टिसिपेट नाहीये तर ते पण सेकंड राऊंडला जे आहे रजिस्ट्रेशन करू शकतात. फ्रेश रजिस्ट्रेशन जे आहे करू शकतात. कॅन्डिडेट रजिस्टर फॉर द फर्स्ट राऊंड, वी आर नॉट अलॉटेड सीट, म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं जे आहे फर्स्ट राऊंड मध्ये नंबर नाही लागलेले आहेत ते पण इथे पार्टिसिपेट होणार आहे. कॅन्डिडेट हु हॅव ऑप्टेड फॉर फ्री एक्झिट इन द फर्स्ट राऊंड, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज अलाउड झालं होतं, तुम्ही तिथे गेलाच नाही तर ते फ्री एक्झिट मानली जाते तिथे, म्हणजे तुम्हाला काय चार्जेस वगैरे लागत नाही, हे फ्री एक्झिट असते. ओके. तुम्ही गेलाच नाही तर ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं. त्याच्यानंतर कॅन्डिडेट जॉईन द allotted seat in the first round and submitted willingness for upgradation in the second round, म्हणजे इथे अपग्रेड केलेलं आहे. फर्स्ट राऊंड मध्ये जे आहे त्यांनी कॉलेज जे आहे जॉईन केलेलं आहे, कॉलेज जे आहे ते जॉईन आहे, बट त्यांना सेकंड राऊंड साठी पण अप्लाय करायचं आहे, तर ते विद्यार्थी इथे अपग्रेडेशन करू शकतात. म्हणजे फर्स्ट राऊंड मध्ये जे कॉलेज अलाउड झालं होतं ते पण त्याची सीट जे आहे सेफ असते. आणि जर सेकंड राऊंड मध्ये नंबर लागला तर फर्स्ट कॉलेजचं जे सीट आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं. ओके. आणि सेकंड राऊंड मध्ये त्याला जे आहे जॉईन करावंच लागतं. ओके. आता प्रोसेस काय बघा, रजिस्ट्रेशन केलं तुम्ही, पार्टिसिपेट स्टुडंट रजिस्टर केलं, त्याच्यानंतर जे विद्यार्थी फर्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेट आहे तर त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही सेकंड राऊंड साठी. ओके. त्याच्यानंतर पेमेंट वगैरे करावं लागतं जे न्यू विद्यार्थी असतात सेकंड राऊंड साठी. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी पेड केलेलं आहे फर्स्ट राऊंडला तर त्यांना पेड करायची गरज नसते. त्याच्यानंतर चॉईस फिलिंग करावं लागतात. पब्लिकेशन ऑफ सीट अलॉटमेंट लिस्ट, म्हणजे अलॉटेड सीट जे आहे ते तुम्हाला कॉलेज इथे भेटतात. त्याच्यानंतर तुम्हाला जायचं असतं आणि जॉईन करायचं असतं कॉलेज. ओके. हे आहे सेकंड राऊंडची प्रोसेस. त्याच्यानंतर थर्ड राऊंड लागतं. आता थर्ड राऊंड साठी कोण कोण इलिजिबल असणार आहे,
ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये इथे जे आहे सहभाग नाही घेतलेला आहे, रजिस्टर नाही केलेलं, ते फ्रेश रजिस्ट्रेशन इथे जे आहे करू शकतात. फ्रेश रजिस्ट्रेशन जे आहे इथे ते करू शकतात. त्याच्यानंतर कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर बट वी आर नॉट अलॉटेड सीट इन द फर्स्ट राऊंड अँड सेकंड राऊंड. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये दोन्ही राऊंड मध्ये त्याला नंबर नाही लागलेला आहे, ते पण जे आहे इथे रजिस्टर म्हणजे ते पण पार्टिसिपेट असणार आहे. द कॅन्डिडेट रजिस्टर इन द फर्स्ट सेकंड राऊंड आय विल फ्री एक्झिस्ट. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंड मध्ये किंवा फर्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, तर ते पण इकडे येऊ शकतात, म्हणजे येतात, ते फ्री एक्झिट असतं त्यांना. बट ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला अपग्रेडेशन केलं होतं, अपग्रेडेशन जे आहे केलं होतं फर्स्ट राऊंडला, त्याला सेकंड राऊंडला नंबर लागला, तर ते थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकत नाही. त्याला म्हणजे त्याला त्याचे जे सिक्युरिटी म्हणजे ते रिझाईन जर केलं त्यांनी, ते सीट सोडलं जे अलाउड झालेलं आहे, तर त्याची सिक्युरिटी फीज आणि रजिस्ट्रेशन फीज हे जप्त होते. डिपॉझिट जे फीज आहे ते जप्त होते आणि ते थर्ड राऊंडला करू शकतो. मग म्हणजे रजिस्ट्रेशन ते नव्याने करू शकतो, त्याला फीज जे आहे पुन्हा पेड करावं लागते थर्ड राऊंड मध्ये. ओके, तर इथे काय दिलेलं आहे बघा, कॅन्डिडेट जॉईन इन द फर्स्ट राऊंड अलॉटेड सीट अँड सबमिटेड विलिंगनेस फॉर अपग्रेडेशन बट डिड नॉट पार्टिसिपेट इन सेकंड राऊंड फॉर ऑफ काउन्सिलिंग. तर हे पण विद्यार्थी इथे जे आहे एलिजिबल असणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, candidate join in the second round allotted seat and submitted willingness for upgradation in the third round. म्हणजे सेकंड राऊंड मध्ये त्याला जे आहे सीट भेटलेलं होतं, बट त्यांनी जॉईन केलं आणि अपग्रेडेशन केलं, म्हणजे ते थर्ड राऊंड मध्ये येऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर इथे बघा, कॅन्डिडेट हू रिझाईन द अलॉटेड सीट इन द सेकंड राऊंड विथ फॉरफिटेड ऑफ सिक्युरिटी मनी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज लागला होता, तर इथे अपग्रेडेशन केलं. त्याच्यानंतर सेकंड राऊंड मध्ये पण हे लागलं, कॉलेज लागलं इथे, तर ते जॉईन नाही केलं, तर त्या विद्यार्थ्याचं जे आहे सिक्युरिटी मनी आणि रजिस्ट्रेशन फीज जे आहे ते इथे जप्त होतात. ओके, 3 days बिफोर द कमेन्समेंट ऑफ द थर्ड राऊंड कॅन पार्टिसिपेट विथ पेमेंट ऑफ कम्प्लीट फीज. म्हणजे ते विद्यार्थी पण जॉईन करू शकतात थर्ड राऊंड, बट त्यांना सगळी पेमेंट वगैरे करावं लागतं. ओके, जे विद्यार्थ्यांचा सेकंड मध्ये नंबर लागला होता अपग्रेडेशन केलेलं. अशा प्रकारे प्रोसेस काय, आता त्यांना जे आहे रजिस्ट्रेशन करावं लागतं. who participated in the first round second round need to not be register again. म्हणजे जे विद्यार्थी फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये पार्टिसिपेट आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. त्याच्यानंतर स्टेप 2 काय आहे, पेमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सिक्युरिटी आणि रजिस्ट्रेशन फीस पेड केली आहे, त्यांना फीस पेड करायची गरज नाही. बट ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटला होता, त्यांनी सेकंड राऊंड मध्ये अपग्रेडेशनला टाकला होता, सेकंड राऊंड मध्ये पण त्यांना नंबर लागला, बट त्यांनी जॉईन नाही केलं, रिझाईन दिलं, तर त्या विद्यार्थ्यांना पूर्ण फीज इथे पेड करावं लागते थर्ड राऊंड साठी. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे कंडिशन असती. ज्या विद्यार्थ्याला सेकंड राऊंड मध्ये नंबरच नाही लागला, हे फर्स्ट कॉलेजच राहिला, तर ते विद्यार्थी जे आहे थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात विदाउट फीस पेमेंट वगैरे त्यांचा ऑलरेडी केलेला असतं त्यांनी. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चॉईस फिलिंग करावं लागते तुम्हाला, त्याच्यानंतर सीट अलॉटेड होतात आणि तुम्हाला तिथे जॉईन करावं लागतं. याच्यानंतर जे आहे आता स्ट्रे वॅकन्सी राऊंड लागतो. चौथा जे राऊंड आहे ते स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतो. स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे राऊंड कसं आहे, इथे तुम्ही जर पहिले 3 राऊंड मध्ये पार्टिसिपेट झाले, पहिले फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड मध्ये पार्टिसिपेट आहे तुम्ही, आणि तुम्हाला इथे नंबरच लागला नाही, तर तुम्ही इथे स्ट्रे वॅकन्सी मध्ये अप्लाय करू शकतात. जर तुम्हाला इथे नंबर लागला कॉलेजला, तर तुम्हाला इथे
म्हणजे पार्टिसिपेट करता येत नाही. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इथे स्ट्रे वॅकन्सी साठी फ्रेश रजिस्ट्रेशन असतात सगळे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन केलं, चॉईस फिलिंग केलं, तर तुम्हाला इथे अपग्रेड करता येत नाही. अपग्रेड जे आहे ते तुम्हाला करता येत नाही. इथे डायरेक्टली तुम्हाला जे कॉलेज भेटलं ते जॉईन करावं लागतं. ओके, त्याच्यानंतर जर तुमचा नंबर लागला नाही तर 1, 2, 3 जेवढे ते म्हणजे सीटच्या अनुसार जेवढे राऊंड होतील ते तुम्हाला ऑटोमॅटिकली पुढे ते ढकलतात. म्हणजे तुम्हाला काय करायची तिथे गरज नसते. डीम युनिव्हर्सिटीमध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता. स्टेट लेवल, ऑल इंडिया लेवल, म्हणजे तुम्ही ऑल इंडिया लेवलला तुम्ही केलं, स्टेट लेवलला नाही केलं तरी तुम्ही स्ट्रे वॅकन्सी जे असतात ते स्टेट लेवलला पण तुम्ही जे आहे रजिस्ट्रेशन करू शकता. आणि सायमल्टेनियसली बरेचसे विद्यार्थी विचारतात की दोन्हीकडे आम्ही रजिस्ट्रेशन करू शकतो का? तर करू शकतात तुम्ही दोन्ही. स्टेटच्या जे स्टेट लेवल जे काउन्सिलिंग आहे त्याला पण करू शकतात आणि ऑल इंडियाचं पण तुम्ही जे आहे करू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही डिटेल सगळी कळली असेल. BHMS, BUMS अजून त्याची जी आहे डेट आलेली नाहीये. 22 तारखेपर्यंत स्टेट लेवलचा आहे. ऑल इंडिया लेवलचा पण जे आहे 22 तारखेला संपणार आहे. तर हे आहे आयुष ऍडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी. ही वेबसाईट वेगळी आहे आणि MBBS BDS ची वेबसाईट वेगळी आहे. ओके, तर इथून तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आता हे इथे काही अपडेट वगैरे आलेले नाहीये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे आहे स्टेट लेवलचं जे आपण म्हणतो, तर हे स्टेट लेवलचं आहे. इथून रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे. तर हे ऑलरेडी केलेलं आहे विद्यार्थ्यांनी. ओके, इथे ऑलरेडी केलेलं आहे विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन, तर त्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. डायरेक्टली त्यांना चॉईस फिलिंग करावं लागतं. अजून 22 तारखेपर्यंत हे चालणार आहे प्रक्रिया. त्याच्यानंतर जे आहे पुढची शेड्यूल येईल. MBBS, BHMS, BUMS याचं जे शेड्यूल आहे ते 22 नंतर येईल. ओके, त्याच्यानंतर जे आहे आपण हे पण बघूया. MBBS BDS जे ऑल इंडियाचं जे काउन्सिलिंग आहे, हे ऑल इंडियाचं काउन्सिलिंग बघा, मेडिकल काउन्सिलिंग. अजून हे फर्स्ट चालू आहे बघा. फर्स्ट जे राऊंड आहे तेच चालू आहे अजून. इथे बघू शकता तुम्ही. इथे 23 ऑगस्ट पर्यंत ही पूर्ण प्रक्रिया होऊन जाईल आणि त्याच्यानंतर जे आहे MBBS BDS चा सेकंड राऊंड साठी जे आहे शेड्यूल येईल. आणि इकडे जे आहे BAMS, BSMS, BUMS हे सगळे जे आहे प्रक्रिया इथे पण चालू होईल. आता इथे बघा रिवाइज नोटीस सबमिशन डॉक्युमेंटल हे 85% दिल्ली कोटा जे आहे त्यासाठी MBBS BDS चालू आहे. इकडे न्यूज आलेली आहे फक्त. हे इथे काउन्सिलिंग काहीचे होणार आहे. BAMS, BSMS, BUMS, BHMS याची काउन्सिलिंग होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे पूर्ण डिटेल होती. तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.